मी ज्या Instagram अकाउंटवरून फॉरेक्स रिलेटेड ट्रेडिंग कंटेंट टाकत होतो, ते अकाउंट Instagramने सस्पेंड केलेलं आहे. आपण त्या अकाउंटवरती ना कोणते कॉल्स दिले होते, ना कोणती फायनान्शियल ॲडवाईस दिली होती, ना कोणत्या टिप्स दिल्या होत्या. फक्त आणि फक्त फॉरेक्स लर्निंग कंटेंट त्या अकाउंटवरती होता. तरीसुद्धा अकाउंट का डिलीट झालं? अकाउंट गेलं या गोष्टीचं काही इतकं वाईट वाटलं नाही, कारण की या घटनेमुळे एक महत्त्वाची गोष्ट मला समजली, की अल्गोरिदम कसं काम करतं. 2 प्रकारचे प्लॅटफॉर्म असतात. एक असतं एज्युकेशन प्लॅटफॉर्म आणि दुसरं असतं अटेन्शन प्लॅटफॉर्म. एज्युकेशन प्लॅटफॉर्मचा उद्देश असतो लोकांना शिकवणं, समजवणं, डिसिजन मेकिंग इम्प्रूव्ह करणं. पण अटेन्शन प्लॅटफॉर्मचा उद्देश लोकांनी जास्तीत जास्त वेळ स्क्रीनवर राहावं, म्हणजे जास्त ॲड येतील. जास्त ॲड म्हणजे पैसा. अल्गोरिदमला तो कंटेंट जास्त व्हॅल्युएबल वाटतो, ज्या कंटेंटमध्ये लोकांना चीप डोपामिन मिळतो. जसं की शॉक, फिअर, लस्ट, फॅन्टसी, अँगर, वाद, शिव्या, व्हल्गर, सेन्सेशनल क्लिप्स हे कंटेंट लोकांना विचार करायला लावत नाही. हे कंटेंट लोकांना रिॲक्ट करायला लावतं. प्रॉब्लेम तिथे येतो जिथे कंटेंट लोकांना विचार करायला लावतो, डिसिजन घ्यायला लावतो, लॉजिक वापरायला सांगतो, तसेच सायकोलॉजी बिल्ड करतो. असं कंटेंट अल्गोरिदमला स्लो वाटतं. स्लो वाटतं म्हणजे युजलेस नाही, पण प्रॉफिटेबल देखील नाही. सिस्टमला असे लोक लागतात जे लोक डिस्ट्रॅक्टेड आहेत, क्वेश्चन न करणारे आहेत, शांत लोक आहेत. कारण जो माणूस विचार करतो तो इंडिपेंडेंट असतो, म्हणजे इंडिपेंडेंट माणसावरती कंट्रोल कमी असतो. आणि आपल्या व्हिडिओमधला कंटेंट होता सायकोलॉजी, डिसिप्लिन, फायनान्स, ट्रेडिंग हे टॉपिक्स अल्गोरिदमला रिस्की वाटतात. या व्हिडिओजला एकतर रीच कमी भेटतो, नाहीतर काहीतरी रिस्ट्रिक्शन येतात, नाहीतर सरळ सरळ अकाउंट सस्पेंड होतं. आपल्या केसमध्ये असं झालं की आपले फॉलोअर्स होते 75 to 77, पण व्ह्यूज जात होते 3,000, 4,000, 5,000. मला वाटतं हे कारण असू शकतं अकाउंट सस्पेंड होण्यासाठी. आणि रिझन काय? युअर कंटेंट डज नॉट फॉलो आवर कम्युनिटी गाईडलाईन्स. एक्झॅक्ट कोणती गाईडलाईन ब्रेक केली हे सांगितलंही नाही आणि सांगितलं जातही नाही. ज्या प्लॅटफॉर्मवरती सेक्शुअल कंटेंट, शिव्या, हाणामारी, टॉक्सिक रील्स ओपनली चालतात, तेथे आपला हा लर्निंग कंटेंट रिस्की ठरला. इथे माझं एक अकाउंट गेलं यासाठीच हे रडगाणं नाहीये, पण सिस्टम आणि अल्गोरिदम कसं काम करतो याचं ऑब्झर्वेशन आहे. आता इतकं अल्गोरिदम ओळखून घेतलं तर मी सुद्धा फेक स्क्रीनशॉट, फेक ट्रेडिंगचे प्रॉफिट दाखवून डेमो अकाउंटवरती ट्रेडिंग करून मी देखील रीच वाढवले असते, फॉलोअर्स वाढवले असते, परंतु आपल्याला तसं करायचं नाहीये. त्याचं कारण एक आहे की खूप जवळचे मित्र या ट्रेडिंगच्या फील्डमध्ये खूप वाईट परिस्थितीतून सफर होत आहेत आणि त्याचबरोबर या सोशल मीडियावरती सुद्धा वेळ जातोय. तो कसा जातोय, का जातोय याचं कारण कोणालाच माहित नाही. हा एक पूर्णपणे बनवलेला सिस्टम आहे. आपण या सिस्टम किंवा अल्गोरिदमच्या विरोधात लढण्यासाठी बसलेलो नाही. आपल्याकडे एक सोपा उपाय आहे, या सर्वाला अवॉइड करणं. म्हणून आजपासून आपली जी फॉरेक्स लर्निंग आहे, ट्रेडिंग सायकोलॉजी आहे, याचा इन डेप्थ कंटेंट हा यूट्यूबवरती असेल, इंस्टाग्रामवरती म्हणजे माझ्या मेन अकाउंटवरती इथून पुढे फक्त त्या इन डेप्थ व्हिडिओचा एक शॉर्ट इंट्रो व्हिडिओ यावरती पोस्ट करत जाईल, म्हणजे जेणेकरून तुम्ही अलर्ट राहताल आणि पूर्ण व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती मिळेल. यूट्यूबची लिंक बायोमध्ये आहे. पुढच्या लर्निंग व्हिडिओमध्ये भेटू. थँक्यू.